स्वातंत्र्यवीर म्हणून सावरकरांची एक वेगळी प्रतिमा उभी राहते आणि महाकवी म्हणून एक वेगळी प्रतिमा उभी राहते. म्हणजे एकीकडे जयोस्तुते आहे, तर दुसरीकडे या हळव्या प्रतिमेतलं संन्यस्त खड्ग मधून शतजन्म शोधताना शतार्थी व्यर्थ झाल्यासारखं नाट्यगीत आहे. तर मला हे जाणून घ्यायचंय की हा सगळा सावरकरांच्या आयुष्यातला एक विरोधाभास म्हणावा की मग सुवर्ण संगम म्हणावा? विरोधाभास नाहीच आहे. सुरुवातीलाच मी म्हंटल, त्यांची कविता देशभक्तीत मिसळलेली आहे, देशभक्तीतून कविता जन्माला आलेली आहे. म्हणजे आता त्या तिघीच्या संदर्भातला एक प्रसंग सांगते. मी सावरकर घराण्यातल्या सगळ्या व्यक्तींना स्वतः जाऊन भेटले. त्याच्यामध्ये सावरकरांची नात विदुला मावशी गाडगे त्या भागानगरला असतात. तिथे त्यांना जाऊन भेटले. त्यांनी मला त्यांच्या आजोबांविषयी सांगितलं. म्हणजे पहा, क्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, समाज सुधारक सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, महाकवी सावरकर, सगळे एका बाजूला. आणि विदुला मावशी सांगतायत की माझे आजोबा कसे होते. त्यांनी मला सांगितलं की ते माझ्याशी म्हणे भातुकली खेळायचे. भातुकलीचा खोटा खोटा मी चहा करून द्यायचे, ते प्यायचे, म्हणायचे वा किती छान झालंय. म्हणजे पहा, एकाच व्यक्तीमधले हे दोन, काय म्हणू आपण याला, स्वभाव वैशिष्ट्य. आणि जेव्हा एखादा गुण प्रभावी ठरत होता तेव्हा ते प्रगट होत होतं, आणि जेव्हा दुसरा गुण प्रभावी ठरत होता तेव्हा तो गुण प्रगट होत होता. त्यामुळे एकाच व्यक्तीमधले कुठे तीक्ष्ण तलवार आहे तो कुठे हळवं मोरपीस आहे, पण लेखणी मात्र एकच आहे. मॅम, सावरकरांनी अभंग रचले, पोवाडे रचले, काव्याचाच एक प्रकार लावणी सुद्धा सावरकरांनी करून दिली, सावरकरांनी आरत्या केल्या. या सगळ्यात सावरकर लिखाण तर करत होते, लिहित होतेच, पण या सगळ्यातून एक विचार सामाजिक स्तरावर पोहोचावा हेही सावरकरांचं उद्दिष्ट होतं. तर काव्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सावरकरांचं असलेलं योगदान आणि त्यातून सामाजिक स्तरावर पोहोचत असलेला सावरकरांचा विचार, याविषयी काय सांगाल? एकच फक्त सांगते, सावरकरांचा विचार काय होता, या फक्त काव्य लेखनामागेच नाही, जे पण त्यांनी काय लिखाण केलेलं आहे, वैचारिक किंवा त्यांचं जे वक्तृत्व आहे, सगळं एकंदरच एकच विचार होता त्याच्या मागे. तो स्वतः सावरकरांनीच लिहून ठेवलेला आहे. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वा विभवही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखान प्रति विषय तूची अनन्य झाला. काय दुसरा विचार असणार आहे? फक्त माझ्या मातृभूमीचं स्वातंत्र्य, मातृभूमीला स्वतंत्र करायचं आहे. म्हणून तुला मग सांगितलं ना, कमला, गोमंतक, विरहोच्छ्वास याच्यामध्ये प्रेमभाव आहे, निसर्ग वर्णन आहे, भावविवशता आहे, पण अंतिमतः परिणाम राष्ट्रभक्ती, देशभक्ती, कर्तव्य. प्रेमी युगलांच्या जोडीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये, त्यांच्या प्रेमालापाचं वर्णन आहे. पण शेवटी काय, मातृभूमीची हाक आल्यावरती तो युद्धासाठी जातो, दोघांची ताटातूट होते, मग त्याच्यातून विरहोच्छ्वास, विरहाचा उच्छ्वास. पण प्रत्येक ठिकाणी विचार मात्र आहे मातृभूमीचा विचार. त्यांची आत्मबल कविता घे किंवा सांत्वन कविता घे, आपल्या यसू वहिनीचं सांत्वन करण्यासाठी त्यांनी जे पत्रातून जी कविता लिहून पाठवली ती घे, किंवा समाज सुधारक सावरकर आपल्याला ज्यातून दिसतात अशा त्यांच्या कविता आहेत. हिंदू एकता गीत आहे, किंवा सुतक युगांचे फिटले हो, किंवा मला देवाचे दर्शन घेऊदा, सकल हिंदू आम्ही बंधू बंधू, याच्यातून समाज सुधारक सावरकर दिसतात. पण समाज सुधारणा सुद्धा कशासाठी? देश एकसंध राहावा म्हणून. म्हणजे शेवटी भारत मातेचा, देशाचा, राष्ट्राचाच विचार या सगळ्याच्या मागे होता. आणखीन आता या विचाराचं तू म्हंटल म्हणून एक कविता मला इथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते आहे. फारशी कुणाला ती माहीत नसावी, पण आजही त्या कवितेकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. किंबहुना मी तर असं म्हणेन की सावरकरांनी त्यावेळेस लिहिलेली ही कविता आज आपण कृतीमध्ये उतरवतो आहोत. ती कविता अगदी छोटीशी कविता आहे, पण मला वाचून दाखवण्याचा मोह होतो आहे. कविता आहे शस्त्रगीत.
आजची परिस्थिती आणि ही कविता बघ, मनातल्या मनात आपण त्याची सांगड घालू शकतो. व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्त्र जीव संगरी, शस्त्र शक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी. रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी, आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देव ही करी. आपला पहा, एकही देव शस्त्राशिवाय नाही. प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. शस्त्र पाप नास्वयेची, शस्त्र पुण्य नास्वये, इष्टता अनिष्टता ही त्यास हेतूनेच ये. शस्त्र इष्ट का अनिष्ट हे ते शस्त्र हातात धरण्यामागच्या हेतूवर अवलंबून असतं. सोप्या सोप्या ओळींमध्ये ते आपल्याला सांगतायत. राष्ट्र रक्षणार्थ शस्त्र धर्म मानी ते जरी, आंग्ल जर्मनी जपान राष्ट्र राष्ट्र भूवरी. भारतातची स्वदेश रक्षणार्थ का तरी, शस्त्रधारणी बळेची बंध हा आम्हावरी. शस्त्र बाळगण्यावरती बंदी आणली होती तेव्हाची ही कविता आहे. की जगाच्या पाठीवर इतके देश आहेत, प्रत्येक देश शस्त्रांनी सुसज्ज आहे, मग आमच्यावरच का बंधन? म्हणून ते म्हणतायत शस्त्रधारणी बळेची बंध का आम्हावरी. शस्त्र बंधने करा समस्त नष्ट या क्षणा, शस्त्र सिद्ध व्हा जणी समर्थ आर्त रक्षणा. देशाचं रक्षण करायचंय, शस्त्र सिद्ध व्हाव या स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना, नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युद्ध शिक्षण. सावरकरांनी जे सैनिकी शिक्षणाचा जो आग्रह धरला होता, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सावरकर बोलतायत की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आहे आणि सांगतायत काय, लेखण्या मोडा बंदुका हाती घ्या. तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते जर टिकवून ठेवायचं असेल तर आधी शस्त्र सिद्ध व्हायला पाहिजे. आताच राफेल वगैरे काय आहे, आपण शस्त्र सिद्धच होतोय. तेव्हाच सावरकरांनी सांगितलेलं आज आपण कृतीमध्ये आणतोय. आपल्या सीमा सगळ्या आपल्याला रक्षण करायचं आहे, कशाच्या जोरावर करणार आहे. पंचशील करार गेला, सगळे आपण भाई भाई सगळं गेलं, आता फक्त शस्त्र, शस्त्राला शस्त्रांनी उत्तर, असं हे सावरकरांचे शस्त्रगीत. म्हणजे तू जे म्हणालीस की विचार काय त्यांच्या लेखनामध्ये, केवळ हाच एक विचार, माझी मातृभूमी तिचं रक्षण, हाच एक विचार त्यांच्या समग्र लेखनामागे असलेला आपल्याला दिसून येतो. फार सुंदर सांगितलंय तुम्ही सगळं. आणि सावरकरांचं काव्य म्हणजे त्याला सामान्य व्यक्तींनी काही बोलणं म्हणजे ते उचित नाहीये, तिथे शब्द फिके पडतात, आपल्याला काही शब्द सुचतच नाही त्या महाकाव्यासोबत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडून ऐकणं ही एक पर्वणी होती. गेल्या 30 तासापासून 30 मिनिटापासून जे मी ऐकतीये, आपल्या मधुर वाणीत हे ऐकणं ही एक पर्वणी होती. आता या मुलाखतीच्या पुढच्या भागात आपण येऊयात आणि त्या तिघी या प्रसिद्ध पुस्तकाबाबत आपण पुढचा संवाद साधूयात. मॅम, त्या तिघी या कादंबरीच्या 4थ्या आवृत्तीच्या निमित्ताने आपण या पुस्तकात फार सुंदर लिहिलेलं आहे की मी काही ओळी वाचून दाखवते. सावरकर बंधूंचा त्यागाचा इतिहास साऱ्या जगाला ज्ञात, पण या ज्ञात इतिहासातील अज्ञात इतिहास, अज्ञात संविधान आजही अज्ञातच आहे, अबोल आहे. सावरकर बंधूंचा त्याग पराक्रम इतिहासात नोंदवला गेला आहे, पण हा त्याग हा पराक्रम करत असताना त्यांच्या घरातील स्त्रिया कशा जगल्या असतील हा प्रश्न महत्वाचा ठरतो. सावरकर घराण्यातील स्त्रियांविषयी आपण लिहावं असं आपल्याला केव्हा वाटलं? थोडक्यात या कादंबरीचा जन्म कसा झाला, केव्हा झाला? या विषयाची पाळंमुळं खूप आधीपासूनच माझ्या मनात रुजलेली आहेत. म्हणजे असं, मी 8वीत असताना माझी जन्मठेप वाचलं, तेव्हा काही फारसं विशेष कळलं नाही. 12वीत मी आमच्या महाविद्यालयातून पहिली आले, तर गावात माझा सत्कार झाला आणि तेव्हा मला सावरकरांचं जात्युच्छेदक निबंध हे पुस्तक बक्षीस मिळालं. मी ते वाचलं, पण खरं स्पष्ट सांगते, मला ते काही फारसं कळलं नाही. ते समजावून देण्याचं मग काम माझ्या वडिलांनी केलं.
आणि मग माझी जन्मठेप जात्युच्छेदक निबंध हे समजावून देता देता माझ्या वडिलांनी मला सावरकर समजावून द्यायला सुरुवात केली. आणि तेव्हा मग पहिल्यांदा माझ्या मनात प्रश्न आला, माझी जन्मठेप जेव्हा ते समजावून देत होते तेव्हा, की अरे यांचा विवाह झालेला आहे, बॅरिस्टर होण्यासाठी आले आणि एकदम 50 वर्षाची शिक्षा. मग मधल्या काळात त्यांच्या पत्नीविषयी काहीच आपल्याला माहिती नाही. कशा जगल्या असतील त्या, कसंच असेल त्यांचं आयुष्य. एक आपण ज्याला म्हणतो एक झलक अशी, तशी ह्या प्रश्नाची झलक माझ्या मनात आली आणि विजेसरशी येऊन ती निघून गेली. पुढे नंतर त्याचं काहीच झालं नाही. मग नंतर जेव्हा पीएचडीचा अभ्यास करायला लागले, मी समग्र सावरकर साहित्याचा अभ्यास केला, तेव्हा पुन्हा एकदा सावरकरांचं आत्मचरित्र म्हणजे ते पूर्वपीठिका आणि माझी जन्मठेप सगळं सगळं कितीदा तरी वाचावं लागलं. आणि नुसतंच वाचून झालं नाही, त्याच्यावर चिंतन मनन होत गेलं. आणि मग तेव्हा पुन्हा मनामध्ये अनेक प्रश्नांचा कल्लोळ निर्माण झाला, की आपल्याला फक्त हे क्रांतिकारक सावरकर कळतायत, समाज सुधारक सावरकर कळतायत, कौटुंबिक सावरकर कसे असतील, त्यांच्या पत्नी, त्यांची वहिनी बाबाराव सावरकरांना कित्येकांना हे माहिती नाहीये की स्वातंत्र्यवीरांच्या आधी बाबाराव अंदमानात जाऊन पोहोचले. मग येसू वहिनी कशी राहिली असेल, मग धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव ते डॉक्टर कसे झाले, दोघही वडील बंधू जर जन्मठेप भोगतायत, डॉक्टरीचा खर्च, शिक्षण कसं झालं. मनात अनेक प्रश्न असे निर्माण झाले. आणि त्याच वेळेस माझं पीएचडी पूर्ण झालेलं होतं आणि नागपूरच्या लाखे प्रकाशनाचे चंद्रकांत लाखे यांनी माझ्या समोर हा विषय मांडला असा की तीनही सावरकर बंधू माहिती आहेत, आता तुमचं तर पीएचडी झालंय म्हणे, तुम्हाला हा सगळा इतिहास, सगळं कार्य त्यांचं माहिती झालंय, पण या 3 सावरकर बंधूंच्या 3 पत्नींविषयी तुम्हाला काय माहिती आहे. मी म्हंटल ही एक अद्भुत गुहा आहे माझ्यासाठी, त्या गुहेत शिरण्याचा मार्ग मला शोधायचा आहे. मग ते म्हणाले शोधा मार्ग, गुहेत प्रवेश करा आणि जे सापडेल ते शब्दांमध्ये लिहून काढा. अशा रीतीने त्या तिघी या कादंबरीचा जन्म झाला आणि मग सुरू झाली ती वाटचाल, तो प्रवास सुरू झाला माझा त्या तिघींच्या जीवनाच्या दिशेने. मॅम, याच पुस्तकाला प्राध्यापक डॉक्टर द.भी. कुलकर्णींनी फार सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. मी त्यातली काही वाक्य वाचून दाखवते. पतीच्या तुलनेने पाहिले तर या तिघींचे जीवन कसे, सावलीसारखे नाही, तेच तर लेखिकेला सांगायचे आहे. या हिमालयाच्या सावल्या नाहीत, ही देखील हिमालयाची शिखरेच आहेत. पण या हिमालयाच्या शिखरांबद्दल फारशी माहिती आजही नाही. तर तुम्ही आता कादंबरीचा जन्म कसा झाला ते सांगितलं, पण मुख्यतः हा लिखाणाचा प्रवास कसा सुरू झाला, या तिघींविषयी बारीक सारीक माहिती तुम्ही कशी मिळवली, त्याचा संग्रह कसा केला आणि त्याचं पुढे पुस्तक रूप कसं समोर आलं. खरं म्हणजे हा माझ्या आयुष्यातला अलौकिक आणि अत्यंत संस्मरणीय असा कालखंड आहे. म्हणजे हा कालखंड वजा केला तर माझं आयुष्यच उरणार नाही असं मला वाटतं. इतका हा मला खूप शिकवणारा, मला घडवणारा असा हा कालखंड आहे. जेव्हा आता कादंबरी लिहायचं असं ठरलं, म्हणजे खरं तर कादंबरी हेही ठरलं नाही, मला फक्त एवढंच सांगण्यात आलं की गुहेत प्रवेश करा, जे काय हाती लागेल ते लिहून काढा. मग ते नाट्य रूपात लिहायचं का कसं लिहायचं मी विचार करायला लागले. मग माझ्या मनात मी ठरवलं की आपण कादंबरीचा फॉर्म निवडायचा. मग कादंबरीमध्ये तिघींचंही आयुष्य आलं पाहिजे, मग ते कसं येणार. मग विचार केला की ताई म्हणजे शांताबाई या सगळ्या धाकट्या आणि तरीही त्या येसू वहिनींच्याही सहवासात आल्या, माईंच्याही सहवासात आल्या, स्वातंत्र्य पूर्वही त्यांनी पाहिलं, स्वातंत्र्योत्तरही कालखंड पाहिला, तिन्ही सावरकर बंधूंना पाहिलं. म्हणून मग मी ठरवलं की ताई हे सांगतायत असं आपण करायचं. मग ताईंच्या बरोबरीने आल्या स्वामिनी काकू म्हणजे ताईंचा मुलगा विक्रम काका सावरकर, त्यांच्या पत्नी स्वामिनी काकू आज पुण्यामध्ये असतात त्या. ताईंचा मुलगा अशोक काका सावरकर, त्यांच्या पत्नी म्हणजे हिमानी काकू सावरकर. असं एक एक मग माझ्या मनामध्ये हे सगळ्या व्यक्ती यायला लागल्या.
कारण या तिघींबद्दल लिखित स्वरूपात आपल्याला कुठे काही सापडत नाही. फक्त ताईंनी त्यांच्या आठवणी थोड्याफार लिहून ठेवल्या आहेत फरीदिनी या पुस्तकामध्ये. अगदी छोटं 25-30 पानांचं ते पुस्तक आहे, पण किती पानांचं आहे यापेक्षा त्यात काय लिहून ठेवलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. ते एक छोटं पुस्तक माझ्या हातात होतं. बाबारावांचं चरित्र वाचलं, सावरकरांचं चरित्र वाचलं, तिसरा सावरकर पुस्तक, जिथून जेवढी माहिती मिळेल तेवढं सगळं वाचत गेले. पण याच्याही पेक्षा महत्वाचं मी काय केलं, आज सावरकर कुळातल्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाला स्वतः जाऊन भेटले. म्हणजे स्वामिनी काकूंचे तर इतके कृतज्ञता व्यक्त करते मी की त्या माझ्या घरी येऊन राहिल्या आणि पूर्ण दिवस 24 तास आम्ही सावरकरमय झाले होते. मी अगदी त्यांनी बारीक सारीक मला सवयी सांगितल्या. म्हणजे ताईंची सवय काय, जसं कुठे कुठे मी लिहिलंय ना, इस्तरी असा शब्द त्या म्हणायच्या. ही लकप त्यांची व्यवस्थिशीर. आता हे शब्द त्या कशा उच्चारायच्या त्यांच्या सहवासातल्या व्यक्तीशिवाय कोण सांगणार. स्वामिनी काकूंनी सांगितलं. हिमानी काकू, त्याच्या इतक्या व्यस्त कामामधून सुद्धा त्यांनी मला वेळ दिला. त्यांची दीर्घ मुलाखत घेतली. ताईंच्या नाती म्हणजे उत्तरा, चित्रा, आता विनता, या सगळ्या सावरकर घराण्यातल्या या नाती आहेत. यांच्याशी प्रत्यक्ष नाही पण मी फोनवर बोलले. सुंदर काकूंना जाऊन भेटले. मगाशी सांगितलं तसं विदुला मावशींना. विदुला गाडगे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुत्र विश्वास सावरकर यांची मुलगी. सुंदर काकू म्हणजे विश्वास सावरकरांची पत्नी. या सगळ्यांना मी भेटले आणि बारीक सारीक मला काहीही अडलं की मी लगेच स्वामिनी काकूंना फोन करायची. काकू इथे इथे मला असं वाटतंय, सांगा या ठिकाणी कशा वागल्या असतील, नेमके काय शब्द बोलले असतील, कशा लकबीनी बोलल्या असतील. आणि आणखीन एक व्यक्ती, माझे PhDचे मार्गदर्शक आचार्य वि.स. जोग सर, यांचं सावरकर घराण्याशी नातं बरं का. म्हणजे ताई ज्या आहेत डॉक्टर नारायण सावरकरांच्या पत्नी म्हणजे ताई म्हणजे शांताबाई यांची बहीण म्हणजे जोग सरांची आई, म्हणजे त्यांची मावशीच ती. त्यामुळे जोग सर सुद्धा सावरकर कुळातलेच. त्यांनी सुद्धा मला या सगळ्यांविषयीच्या खूप आठवणी सांगितल्या. आणि या सगळ्या आठवणी गोळा करून चपा आत्या होत्या, त्या माझ्याशी फोनवर खूप बोलायच्या. म्हणजे ताईंची मुलगी, त्यांनी पण मला खूप आठवणी सांगितल्या. अगं आमची आई असं करायची, आमची आई तसं करायची. मग ताईंना कोणतं गाणं आवडायचं, सुधीर फडकेंचं गीत, रामायणातलं गाणं आवडायचं. ह्या जे बारकावे आहेत ना, ह्या बारकाव्यांशिवाय त्या तिघी जिवंत झाल्या नसत्या. मला फक्त त्यांचं ठोकळ वजा चरित्र लिहायचं नव्हतं, मला त्या तिघी शब्दातून जिवंत उभ्या करायच्या होत्या. आणि त्यामुळे या सगळ्यांशी बोलून आणि उपलब्ध साहित्य वाचून मी तर असं म्हणते की मी ह्याला कादंबरी म्हटलंय. पण लोकांचा काय समज असतो, चरित्र म्हणजे 100% सत्य आणि कादंबरी काय कुणी लिहू शकतं, असं नाहीये. ह्या कादंबरीमध्ये सुद्धा मी तर सांगते 95% सत्य आहे. 5% फक्त कुठेतरी एखादा प्रसंग रंगवण्यापुरता मी माझ्या कल्पनेचा वापर केलेला आहे. मी मनाने त्याच्यात एकही प्रसंग टाकलेला नाही. जसं की उदाहरण सांगते, आता उद्याला वगैरे खूप मेसेजेस आपल्याला व्हॉट्सअपवर फॉरवर्ड होऊन येणार. त्याच्यात एक मेसेज नेहमी येत असतो की सावरकर घराण्यातल्या स्त्रिया पती जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्या गरोदर होत्या आणि अहमदाबादला गेल्या पोटाला बॉम्ब बांधून, आणि तिकडे प्रसूती होऊन परत आल्या. म्हणजे पोटाला बॉम्ब बांधून त्या अहमदाबादला गेल्या, तिथे ते बॉम्ब दिले आणि परत आल्या. 100% चुकीची घटना आहे. हा प्रसंग कुठे घडलाच नाही. जेव्हा सावरकर बंधू अंदमानात होते तेव्हा येसू वहिनी माई नाशिक सोडून बाहेर पडल्याच नाही. फार तर माई आपल्या माहेरी गेल्या, पण हे असं पोटाला बॉम्ब वगैरे बांधून कधीही या स्त्रिया गेलेल्या नाही. त्यांचा त्याग आहे, समर्पण आहे, राष्ट्रभक्ती हे सगळं आहे. पण खरे प्रसंग सांगायचे तेच एवढे मोठे अलौकिक आहेत. सत्य घटना त्यांच्या आयुष्यातल्या, खोट्या घटना का जोडायच्या आपण त्याला. आणि म्हणून दबी सर जे म्हणालेत ना की या हिमालयाच्या सावल्या नाही आहेत, हिमालयाची शिखरच आहे. म्हणून मी असं म्हणते, आज आपल्याला एव्हरेस्ट माहिती आहे,
कांचनगंगा माहिती आहे, आपण त्याला नावं दिली आहे, पण ज्या शिखरापर्यंत अजूनही माणसाचं पाऊल जाऊन पोहोचलेलं नाही, तशी ही हिमालयाची शिखरं आहेतच ना. तर त्या शिखराची उंची म्हणून कमी होते, त्यांचं महत्व म्हणून कमी होत आहे, तशाच या त्यापैकी आहेत. अज्ञात आहेत, पण म्हणून त्यांचा त्याग कमी होत नाही, त्यांचं समर्पण कमी होत नाही, त्यांची सोशिकता कुठेही कमी होत नाही, आणि मुख्य म्हणजे त्यांचं राष्ट्र कार्यातला समर्पण भाव कुठेही कमी होत नाही. म्हणून त्यापैकी सुद्धा हिमालयाची शिखरच आहे. आपण मगाशी म्हणताना म्हटलात की त्या तिघींना तुम्हाला जिवंत करायचं होतं, आणि पुस्तक वाचताना हा अनुभव प्रत्येकाला येतोच. कादंबरी वाचताना डोळे पाणावतात, म्हणजे डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. एक स्त्री म्हणून या स्त्रियांचं दुःख मांडणं, त्या स्त्रियांनी भोगलेलं दुःख, दारिद्र्य मांडणं, हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? आणि कादंबरी वाचताना जसे आमचे डोळे पाणावले, तसा तुमचा तो लिखाणातला प्रसंग कसा होता? काही एखादा प्रसंग त्या बाबतीत सांगू शकता? अरे बापरे, म्हणजे फक्त स्त्री म्हणून डोळे पाणावतात असं नाही बरं. मला वाचकांचे दूरध्वनी येतात, पुरुष वाचक सुद्धा सांगतात. एका पुरुष वाचकाने सांगितलं, म्हणे ताई, पुस्तक वाचून मी बंद केलं, खोलीचं दार पण बंद केलं, आणि ढसढसा 10 मिनिटं रडत होतो फक्त. एका पुरुषाची ही प्रतिक्रिया आहे, कारण आयुष्यच तसं आहे त्यांचं. एका मावशींनी मला सांगितलं की माझ्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे मला वाचायचं नाही. मी ते प्रस्तावनेमध्ये माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. असेही खूप जणांचे मला पत्र येतात, दूरध्वनी येतात. व्याख्यानं देते मी या विषयावर, जवळजवळ 100च्या आसपास या विषयावर माझी व्याख्यानं झाली आहेत. पण आज जरी 101वं व्याख्यान द्यायला मी उभी राहिले ना, तरी माझ्या डोळ्यात अश्रू येतातच. कोणता प्रसंग सांगू? इतके प्रसंग आहेत ना असे. पण एक प्रसंग असा, बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा होते. बाबाराव मुंबईला जातात आणि परत घरी येतच नाही. येसूवहिनी वाट बघते, आज येतील, उद्या येतील, बातमी येते त्यांना अटक झाली. नाशिकला आणलं जातं, खटला चालवला जातो, आणि खटल्याचा निर्णय काय लागतो? जन्मठेप. येसूवहिनीला आपल्या पतीचं दर्शनच झालेलं नाही, म्हणून ती आता अगदी तडफडते आहे पतीच्या दर्शनासाठी. रामभाऊ दातार त्यांना म्हणते, भाऊजी, मला स्वारींचं दर्शन घ्यायचं आहे, लांबून. रामभाऊ दातार काही बोलत नाही. येसूवहिनीच म्हणते, त्यांना बंद गाडीतून नेणार आहेत का? ठीक आहे, मी स्थानकाजवळ जाऊन उभी राहते, एका झाडाच्या मागे उभी राहते, पण मला लांबून का होईना स्वारीचं दर्शन घ्यायचं. कोणीच येसूवहिनीला हो म्हणून आश्वासन देत नाही. का कोणी आश्वासन देत नाही? थोड्या वेळानंतर येसूवहिनींच्या कानावरती वाद्यांचे आवाज आणि गोंगाट ऐकू येतं. काय होत असतं तेव्हा आता सुद्धा माहिती नाही, माझ्या डोळ्यात अश्रू येतातच. बाबारावांना गाढवावर बसून तोंडाला काळं फासून त्यांची धेंड काढली जात होती. जेव्हा हा प्रसंग मी लिहिला, मला आठवतं अजूनही तो क्षण. रात्रीचे 1:30-2 वाजले असतील. मी खूप घळाघळा रडते आहे आणि लिहिते आहे. माझ्या त्या कागदावर आजही माझे अश्रू सांडलेले आहेत, नाही थांबवू शकत. काय सहन केलं या स्त्रीनी पहा. त्यावेळेस मला आणि आठवतात आपले धर्मवीर कर्मवीर शंभूराजे औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यावर काय स्थिती झाली त्यांची, कसे हे महापुरुष होऊन गेले, आणि आपण कृतज्ञ, आपण त्यांची आठवण सुद्धा ठेवत नाही. असे अनेक प्रसंग आहेत. प्रभाकरचा मृत्यू आहे, हेलावून टाकणारा प्रसंग आहे. दोघीच स्त्रिया आहेत आणि त्या प्रभाकरच्या लालन पालनामध्ये त्या सुख शोधतायत, आणि तो प्रभाकरच निघून जातो. एक कण सुख त्यांना मिळत असतं, तेही हिरावून घेतलं जातं. प्रसंग आहे डोंगरीच्या कारागृहामध्ये तात्यांची आणि माईंची भेट. नवरा लंडनला जातो आहे, पती लंडनला जातो आहे, बॅरिस्टर होऊन येईल म्हणतोय. माईंच्या डोळ्यामध्ये सुखी संसाराची स्वप्न आहेत.
बॅरिस्टर होऊन पती येईल, खोऱ्याने पैसा ओढेल, माझा संसार सुखाचा होईल. पण भेट कुठे होतीये? दोघांच्या मध्ये आहे कारागृहाचे गज. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस सावरकर आपल्या पत्नीला काय सांगतायत? तुझ्या मनामध्ये जर या संसाराविषयी मोह निर्माण झाला असेल ना, तर असं समज भविष्यामध्ये दुसऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघावा म्हणून आपण आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे. 2 काटक्या एकत्र करून मुला बाळांची वीण वाढवणं म्हणजे संसार नाही. असा संसार तर कावळे चिमण्या सुद्धा करतात. संसाराचा असा महत्तम अर्थ सावरकर कुणाला सांगतायत? आपल्या पत्नीला, जिची 4 वर्षानंतर भेट होते आहे, तीही कैद्याच्या वेशात, आणि नंतर पुन्हा भेट होईल नाही सांगता येत नाही. 2 जन्मठेप 50 वर्षाची शिक्षा झाली आहे. वय वर्ष आहे 27, 50 वर्ष वयाच्या 77व्या वर्षी शिक्षेतून मुक्तता आहे. काय हे प्रसंग असेच आहेत ना, डोळ्यातून अश्रू येणारे. लिहितानाही हीच स्थिती होती माझी, यापेक्षा काहीच वेगळं नाही. शहारे आले माझ्या अंगावर, आता शहारे आले हे सगळं ऐकून. आपण आता सावरकरांचा आणि त्यांच्या पत्नीतला संवाद सांगितला. येसू वहिनींचं कार्य तर महान आहेच. यावरून मला एक आठवण झाली की सावरकर विलायतेत असताना दारिद्र्यानं पिचलेल्या येसू वहिनींनी सावरकरांना पत्र लिहिलं आणि त्या पत्राचं उत्तर म्हणून सावरकरांनी सांत्वन ही कविता लिहिली. तर महाकवी सावरकर आपला मघाचा विषय आणि त्यात या निमित्तानं येसू वहिनींची भूमिका, या दोन्हीसाठी मी हा प्रश्न विचारतीये. ती सांत्वन कविता आणि त्याची थोडी पार्श्वभूमी आम्हाला ऐकायला आवडेल. हो हो हो, नक्कीच. पार्श्वभूमी अशी आहे त्याची, बाबारावांना जन्मठेप झालेली आहे आणि डॉक्टर नारायणराव हे सुद्धा कर्णावतीच्या बॉम्बस्फोटामध्ये संशयित म्हणून पकडले गेलेले आहेत. आणि सावरकर तिकडे लंडनला, 3ही पुरुष घरी नाही. आणि इकडे नाशिकच्या तिळभांडेश्वर गल्लीतलं त्यांचं जे घर आहे त्या घरावर जप्ती आली आहे. प्रसंग असा आहे, येसू वहिनी देवापुढे पूजा करतायत, माई स्वयंपाकघरामध्ये काय स्वयंपाक करतायत आणि बुटांचा आवाज खाड 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 खाड. सरळ पोलीस पायातल्या बुटासकट घरात शिरलेले आहेत आणि मिळेल ते सामान पोत्यात भरायला सुरुवात केली आहे. म्हणाले घरावर जप्ती आलेली आहे. येसू वहिनी पूजा करता करता उठून येतात. तेवढ्या वेळामध्ये हे पायातल्या बुटांसकट पोलीस देवघरामध्ये शिरतायत. चांदीचं तबक आहे, देव आहेत, पूजेची उपकरणे आहेत, सगळं जमिनीवर पालथं टाकून सगळं सामान पोत्यात भरलेलं आहे. आणि एक हवालदार त्यातल्या पायातल्या बुटांनी म्हणतोय, ये क्या पत्थर है? येसू वहिनी म्हणते, अहो तो माझा पूजेतला शाळीग्राम, ये तो पत्थर है. त्याचे तुकडे तुकडे करून टाकले जातात. येसू वहिनीचं काळीच कळवळतं. सगळं सामान असं पोत्यात भरल्यानंतर या 2 स्त्रियांना घराबाहेर काढलंय. घराला कुलूप ठोकलेलं आहे. या 2 स्त्रियांजवळ काय आहे? एक वस्त्र काठीवर, एक वस्त्र अंगावर. गाठोडं घालून दोघी बाहेर पडलेले आहेत. कुणीही त्यांना आपल्या घरी थारा द्यायला नाही. बघे गर्दी जमलेली आहे आणि निघून गेलेली आहे. या वेळेस येसू वहिनीला आठवण होते आपल्या मामाची. त्या आपल्या मामाकडे जातात. रात्र झालीये, अंधार पडलेला आहे. मामा पडवीतून म्हणतोय, कोण? ती म्हणते, मी येसू. अगं येसे तू? मामा पुढे होतोय तिला घरात घेण्यासाठी म्हणून. तितक्यात मागून मामी येते आहे आणि म्हणते, खबरदार पुढे पाऊल टाकशील तर तिथेच थांब. तुझ्या पदरात मुलं बाळ नाही, पण माझ्या पदरात मुलं बाळ आहेत. माझा संसार आहे, मला माझ्या संसाराची माती करायची नाहीये. आल्या पावली परत फिर. स्वाभिमानी स्त्री आहे, आल्या पावली परत फिरल्याय. पुन्हा त्या दातारांच्या वाड्याच्या तिथे येऊन उभ्या राहिल्या. अंधारामध्ये जाणार कुठे? रामभाऊ दातार आले बाहेरून. त्यांनी पाहिलं, वहिनींना दोघींना आत घेऊन गेले. रामभाऊ दातारांनी सांगितलं, वहिनी आता इथेच राहायचं. स्वाभिमानी स्त्री आहे, सावरकर नाव लावतायत ना, लाचारीने कशा जगतील? येसू वहिनींनी सांगितलं रामभाऊंना की तुम्ही सुद्धा सरकारी काम करता आहात, आमच्यामुळे तुमच्यावर संकट यायला नको. गावाजवळच्या मंदिरामध्ये या 2 स्त्रिया राहायला गेल्या. कसा चालत होता त्यांचा चरितार्थ? आबा दरेकर, कवी गोविंद म्हणून आपण ज्यांना ओळखतो,
आबा त्या मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन करायचे. 4-2 मंडळी कीर्तन प्रवचन ऐकायला आल्यावर मोठमोठ तांदूळ धान्य देवापुढे ठेवायची. हे मोठमोठ धान्य उचलून आबा येसूवहिनींना नेऊन द्यायचे. तेव्हा त्यांची चूल पेटायची. बघा, कल्पना करा, आज आपण सावरकरांवर वाटेल तसे आक्षेप घेतो, पण या स्त्रियांनी काय गरज होती बरं त्यांना हे सगळं सहन करायची? काय गरज होती या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची? पण या स्त्रियांनी सुद्धा हे असं सहन केलेलं आहे. मूठभर तांदूळ शिजवल्यावर खाणार कशात? ताट, वाटी, पेला काही आहे? मंदिराची फरशी हाच पाट, मंदिराची फरशी हेच ताट. अशा या स्त्रिया जगलेल्या आहेत. शेवटी येसूवहिनी ही सुद्धा स्त्री आहे. आणि त्या मनस्थितीमध्ये तिने आपल्या लाडक्या दीराला पत्रातून इकडची सगळी हकीकत कळवलेली आहे. पत्र तिकडे सावरकरांना जाऊन पोहोचलं. वाचून त्यांचंही मन कळवळलं, हळहळले ते. त्यांना आठवलं, माझ्या येसूवहिनीला मी विवाह करून जेव्हा ती या घरात आली तेव्हा माझ्या वहिनीच्या वडिलांना मी शब्द दिला होता की ही माझ्या आईसारखी आहे, मी हिला काहीही कमी पडू देणार नाही. आणि आज माझी मातृतुल्य येसूवहिनी कशी जगते आहे. पत्नीला विवाह करून घरात आणलं तेव्हा श्वशुरांना वचन दिलं होतं हिला काहीही कमी पडू देणार नाही. आज माझी पत्नी कसं जगतीये. क्षणभर त्यांचं मन हेलावलं. पण प्रत्येक वेळेस जसं मी म्हणते, सावरकर स्वतःला तसे सावरत होते. त्यांनी पत्र लिहिलं येसूवहिनीला, ते म्हणजे सांत्वन. त्या पत्राचा मायनाच कसा आहे पहा. जयासी तुवा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझ नमी. इथून झाली काव्याला सुरुवात. आणि मग ते आपल्या वहिनीचे समजूत घालतायत. धन्य धन्य आपुला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की राम सेवा पुण्यलेश आपुल्या भाग्यी लाधला. ग सावरकर कुळ धन्य आहे. आपल्या भाग्यात काय आहे? राम सेवा करण्याचं पुण्य आहे. म्हणून तू अशी निराश होऊ नकोस. पुढे ते लिहितात, अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी तयांची महती गणती ठेविली नसे, परी जे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरी साठी नेले, कमल पुष्पते अमर ठेले, मोक्षदायी पाव. अशीच सर्व फुले फुलावी, श्रीरामचरणी अर्पण व्हावी, काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची. अमर होयती वंशलता, निर्वंश जिचा देशा करिता, दिगंती पसरे सुगंधिता, लोकहित परिता. आपला वंश अमर ठरणार आहे, निर्वंश होऊन सुद्धा अमर ठरणार आहे. खरोखरच सावरकर वंश अमर ठरलेला आहे. आणि म्हणून शेवटी आणखीन आपल्या वहिनीला ते काय समजवतायत, तू धैर्याची अससी मूर्ती. येसूवहिनी, तू धैर्याची अससी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती, की रामसेवा व्रताची पूर्ती, ब्रीद तुझे आधीच. अगं हे तुझंच ब्रीद आहे ना, रामसेवा करण्याचं, भारत मातेची सेवा करण्याचं. आणि तूच तर माझं स्फूर्तीस्थान आहेस. तू धैर्याची मूर्ती आहेस, आता तूच धीर सोडतेस, कसं होणार अशानी. असं म्हणून आपल्या वहिनीचं सांत्वन केलंय. आणि खरोखरच त्यानंतर येसूवहिनी पुन्हा नव्या उमेदीने उभ्या झालेल्या आहेत. खरोखरच असं सांत्वन जगामध्ये एकमेव अद्वितीय आहे. फार सुंदर. मॅम, आपण हे सगळं सांगितलं आता आणि त्या तिघी पुस्तकाविषयी बरंच सांगितलं. त्यामुळे या पुस्तकाला प्रसिद्धी मिळणं साहजिकच होतं. भारतात प्रसिद्धी मिळाली, त्या तिघी परदेशातही जाऊन पोहोचल्या, नाट्य मंचावरही त्या तिघी आल्या, येसूवहिनींवर तर पोवाडा रचला गेला. पण अजूनही ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलं नसेल त्यांनी हे पुस्तक का वाचावं याविषयी थोडक्यात काय सांगाल? हो, हे त्या तिघी नाट्य रूपात येतंय आणि ते पण खूप गाजतंय बरं का. अपर्णा चोथे म्हणून गुणी अभिनेत्री आहे पुण्याची. हो, इतका सुंदर कार्यक्रम करते ती. आणि त्या कार्यक्रमाचा सुद्धा अनुभव असा आहे की लोक रडतात तिचा अभिनय पाहून, ते सगळं पाहून. अशा त्या तिघी आता आम्ही व्रतच घेतलंय हे, अपर्णानी आणि मी ठरवलं ते, हे आमचं व्रत आहे की आम्हाला त्या तिघी घराघरापर्यंत या अबोल असलेल्या समिधा बोलक्या करायच्या आहेत. आणि म्हणून ज्यांनी हे वाचलं नाही त्यांना मी यासाठी हे वाचा असं सांगेन की बघा, हा इतिहास अज्ञात आहे. बरं, कुणी मला असा प्रश्न विचारतो, आता हा इतिहास ज्ञात करून करायचा आहे काय आम्हाला?
किती दिवस तुम्ही हेच हेच उगाळत बसणार, असा एक प्रश्न मला एकाने विचारला बरं का माझ्या व्याख्यानाच्या इथे गेल्यानंतर. मी त्या व्यक्तीला असं उत्तर दिलं, जगाच्या पाठीवर जोपर्यंत हा प्रश्न विचारणारी तुमच्यासारखी एक व्यक्ती आहे तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा हे सांगतच राहणार. आणि आपण काय म्हणतो, 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मिळालं या शब्दावर सुद्धा मला म्हणायचंय, मिळालं नाही, मिळवलं. आम्ही आमच्या रुधिराचं समर्पण करून हे स्वातंत्र्य मिळवलं आहे. या आपण जसं म्हणतो ना की कायम सावलीत राहून आपल्याला उन्हाचे चटके कळत नाही, उन्हाचे चटके सोसल्यावर सावलीचं महत्व कळतं. आपण, तू काय मी काय, आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलोय, आपल्याला पारतंत्र्याचे चटकेच आपण सोसलेले नाहीयेत. मग या लोकांनी जे आत्मार्पण केलं, स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये बलिदान केलं, त्याचं महत्व आपल्याला केव्हा कळणार? म्हणून आता मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी अजूनही आपल्या मागचे शत्रूचा ससेमिरा संपलेला नाहीये. आत्ताच जे काय आपण बघतो आहोत चित्र, या शत्रूपासून आपल्याला आपली मातृभूमी वाचवायचीच आहे ना. इंच इंच भूमी, मग ती सियाचीनची बर्फाची लादी असली तरी सुद्धा आम्हाला ती शत्रूच्या तावडीत जाऊ द्यायची नाहीये. आमचं मानस कैलास आम्हाला कोणाची परवानगी घ्यावी लागतीये परिक्रमा करताना, ते आम्हाला मुक्त करायचं आहे. ह्याची जिद्द आजच्या पिढीमध्ये निर्माण करायची आहे. आणि म्हणून हा जेव्हा त्यागाचा, समर्पणाचा, या चंदनी संविधानच्या मूकपणे झिजण्याचा इतिहास जेव्हा आपण वाचू ना, तेव्हा त्याच्यातून आपल्याला कणभर तरी स्फूर्ती मिळेल. कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, बोठत पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा. नुसतेच पुतळे उभे करू नका, त्यांनी दिलेल्या मार्गावरून कणभर का होईना, एक पाऊल का होईना पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही आजची आपली भारत माता वाचवू शकणार आहात. हा संस्कार, मुख्य हा देशभक्तीचा संस्कार आजच्या पिढीवर व्हावा. म्हणून मी असं सांगेन की ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल त्यांनी ते अवश्य वाचा. त्याग काय असतो, त्याग भरली, दुःख भरली आयुष्य खूप जणींची आहेत. खूप स्त्रियांचे आत्मचरित्र आहेत की ज्यांची दुःख भरली आयुष्य आहेत, पण ते दुःख त्यांनी स्वतःसाठी, कुटुंबासाठी सोसलेलं आहे. पण तुझ्या माझ्यासाठी, भावी पिढीसाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी दुःख सोसणाऱ्या या त्या तिघी आहेत. आणि म्हणून हे वाचावं सगळ्यांनी, असं मी सगळ्यांना हात जोडून विनंतीपूर्वक नम्रपणे सांगू इच्छिते. मॅम, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मान्यवर लेखक, मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. आम्ही वृषाली अँड बुक्स ही नावाची एक नवीन सिरीजही सुरू केलेली आहे की ज्यातून वाचनाचं चक्र चालू राहावं, विचारांचं मंथन व्हावं, यासाठी वृषाली अँड बुक्स नावाची एक वेगळी सिरीजही सुरू केली आहे. आमच्या चॅनलवर जे जे मान्यवर येतात त्यांच्यासाठी आमचा हा महत्वाचा प्रश्न असतो की मॅम, तुमच्या आयुष्यात कुठल्या पुस्तकांनी तुम्हाला घडवलं आणि तुमच्या आयुष्यात कुठल्या लेखकांचा तुमच्यावर प्रभाव पडला? सरळ उघड आहे, माझ्यावर प्रभाव करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. लेखक म्हणून, व्यक्ती म्हणून, क्रांतिकारक म्हणून सहस्त्र पैलूंचा त्यांचा प्रभाव आहे. त्याच्याने मी भारावून गेलेले आहे. आणि जसं म्हटलं, कणभर त्यांनी दिलेलं ज्ञान कणभर अनुसरण्याचा, चिंतन मनन करून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असते. दुसरे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर आहेत एकमेव अद्वितीय. दुसरे लेखक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्यिक शिष्य म्हणून स्वतःला जे म्हणून घ्यायचे ते म्हणजे भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे. त्यांच्या साहित्याने पण मी भारावून गेले. हिंदुत्वाचा पाठपुरावा करणारे हे एकमेव साहित्यिक. म्हणजे एका ओळीत आणखीन सांगते की त्यांचा माझ्यावर इतका प्रभाव का, किंवा त्यांच्या लेखनाने मी का भारावून गेले. फाळणी झाली त्यावेळेस नोआखलीमध्ये जे काय घडलं, नोआखलीमध्ये त्या क्षणी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणारा मराठी साहित्यातला एकमेव लेखक भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे. जेव्हा तिथे त्या नृशंस दंगली सुरू होत्या तेव्हा भावे तिथे गेलेले होते.
आणि परत आल्यानंतरच त्यांचं रूप भावे काकूंनी स्वतः मला सांगितलेलं आहे की कसे होते भावे. जणू काही वेळच लागलं होतं त्यांना, एका शब्दात सांगायचं म्हणजे. कुणी त्यांना अरे म्हटलं की कारे म्हणून एकदम त्याला मारायला अंगावर धावून जात होते. भावे काकूंनी मला सांगितलं, इव्हन दाखवलं सुद्धा की नोआखालीहून ते काय बरोबर घेऊन आले होते. भावे काकांची सवय होती, जिथे जिथे ते प्रवासाला जायचे त्या प्रत्येक ठिकाणची प्रसिद्ध वस्तू ते खरेदी करून आणायचे. नोआखलीला गेले तेव्हा त्यांनी तिथून काय आणलं, आज सुद्धा हे ऐकशील आपल्या अंगावर काटा येतो. रक्ताच्या खरपुड्या त्या गोळा करून घेऊन आले. ते हाड गोळा करून आणले तिथून, बांगड्यांच्या फुटलेल्या काचा, हे असं सगळं ते तिथून गोळा करून घेऊन आले. भावे काकूंनी मला ते एका डब्यात ठेवलेलं दाखवलं. आणि म्हणून भाव्यांचाही त्यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव आहे. आणि या दोघांव्यतिरिक्त मला आणखीन वाचायला आवडतात ते म्हणजे पु ल देशपांडे. मॅम, वेळेची मर्यादा आपल्याला आहे, त्यामुळे आता मी शेवटाकडे येते. आज आपण आमच्याशी बोललात आणि तुम्ही जे मांडलं ते अपील होत गेलं प्रत्येक गोष्ट. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्यांनी त्या तिघी हे पुस्तक सुद्धा आवर्जून वाचावं. आणि तुम्ही जे आता बोलत होता त्यातला शब्द हा माझ्यापर्यंत पोहोचत होता, अगदी शहारे उमटत होते. त्यामुळं मी आपल्या मनापासून आभार मानते की आपण आम्हाला वेळ दिलात आणि आज मुलाखत घडून आली. विचारचक्राच्या प्रेक्षकांना विनंती की असे चांगले विचार ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक पेज आहे तेही तुम्ही फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करू शकता. विचारचक्राचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर इतरांना शेअर करायला विसरू नका. मॅम, आज आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल विचारचक्रातर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. मी पण विचारचक्रच्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करते की मला बोलण्याची संधी दिली, संवाद साधण्याची संधी दिली.